नमस्कार इश्टानो, म्हजें नांव एडवोकेट विशाल जुवेकार. आयच्या ह्या नाटकान म्हजें जो पात्र आसा तो जावन आसा इवान. इवान हे एक अशें कॅरेक्टर आसा जे एक संघटना आसा, त्या संघटनेचो तो हिटमॅन आसता. कसलेय कानुनी गैरकानुनी कायदेशीर बेकायदेशीर जी कामां आसता तो इवान करता. आनी हातून ह्या नाटका भितर सुद्दां हांव एक अशें कृत्य करता जाका लागून म्हजें नांव सगळे कडेन पसरता, हांव इनफेमस जाता. सो कितें हांव घडयता तें तुमकां पळोवपाक जाय जाल्यार आमचें नाटक पळोवचें. देव बरें करूं. तुझी ती टायपिंग थांबव. कशाला? कटकट टकटक सहन नाही होत मला. तू जरा नर्वस टाईपचा दिसतोस. त्यापेक्षा तू बोल काहीतरी माझ्याशी. हे चालेल. हा माझा आवडता छंद. तर काय बोलू? तुझं नाव काय? माझं टोपण नाव धुमधडाका. तुझं? भस्मासूर. हे कसलं रे नाव? ते मला संघटनेनं दिलेलं बिरुद आहे. म्हणजे शोधलं कुठून? पुराण कथेत. हा करायचा काय? मारेकरी होतात, शार्प शूटर, भस्म करायचं. तू पण मारेकरी आहेस? हा, अजून तरी कुणाला मारलेलं नाही. पण तुला इथे कोणी पाठवलंय? हा. साक्षात लुईस महाशयांनी. आणि मला इथे 10 वाजेपर्यंत थांबण्याचा आदेश आहे. आणि नंतर हा आरडाओरडा कसला? त्याला मतभेद म्हणतात आणि संघटनेच्या जीवनपणाचं लक्षण. संघटनेबद्दल तुला फार चांगला अभ्यास वाटतोय. किती वर्ष काढलीस? फार फार तर वर्ष झालं असेल. आणि तुला? मला आठवत सुद्धा नाही. पिढ्यानपिढ्या मी ह्याच विचाराचा. संस्कारच ते. माझे वाड वडील सुद्धा ह्याच विचारांचे होते. तू संघटनेचं मुखपत्र चालवतोस ना? हो. येत आहे कधी कधी माझ्या हातात, पण मी ते वाचत नाही. समजत नाही त्यातली अवघड भाषा. आणि काय परत परत तुम्ही त्याच बातम्या छापतात. सर्व काही जुनच. आम्ही तरी नवीन काय लिहिणार? नाही, माझी तक्रार नाही. ते तर तुमचं कर्तव्यच आहे, सुविचारच आहे. पण आता वाजले किती? 10ला 5 कमी. मला म्हणाले. सुविचारांच्या गोष्टी आणि जांभई नाही, असंच होतं. विचारांचा विषय आला की मी त्याला आवाजतो. बसून राहिलं की असंच होतं. पण जेव्हा मी मोटरसायकलवर असतो तेव्हा तरतरीत असतो. थांबलो की आळशी होतो. ते तुझ्या कॅरियरवर नीट बांधशील ना? तुला जिथं जायचंय ती जागा, ते घर नेमकं ठाऊक आहे ना? ते आता गुड लक. थोडीच शेक हँड कर. येतोय मी भस्मासूरजी. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी महादेव सावंत. यंदाच्या 57व्या कला अकादमी आयोजित मराठी अगड नाट्यस्पर्धेत आमचं आज पहिलं नाटक सादर होत आहे. नाटकाचं नाव आहे रंगे हात. दिलीप जगताप यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. मूळ नाटक आहे डर्टी हँड्स आणि म्हणजे जॉन पॉल सार्त्र यांचं हे मूळ नाटक आहे. ते मराठीमध्ये त्याचं रूपांतरण किंवा हे केलेलं आहे ते दिलीप जगताप सरांनी केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे नाटक त्यांनी साधारण 1985मध्ये लिहिलेलं नाटक आहे. पण याचा प्रयोग अजूनही झालेला नाही. म्हणजे आजचा हा त्यांचा ह्या नाटकाचा पहिला प्रयोग आम्ही सादर करीत आहोत. हे ह्या नाटकाचं विशेष आहे. बरं, या नाटकात एकूण 10 पात्र आहेत. मीही त्यात एक पात्र करतो आहे. आणि एकूणच आमचा एक 30-35 दिवसांची आम्ही ही नाटकाची प्रोसेस केलेली आहे. फारच छान अनुभव आहे. मीही एक 2-3 वर्षांनी परत नाटक करतो आहे. तर एक वेगळा अनुभव होता.
ही झडती घेण्याचा आदेश खरोखरच होल्डरचा आहे का? होय, होल्डरचाच आहे. आणि तुझीच काय? अरे इथे येणाऱ्या प्रत्येकाला झडतीशिवाय प्रवेश नाही, या नियमाला कुणीही अपवाद नाही. मग तो नियम सिद्ध करणारा अपवाद मीच ठरेल. तू संघटनेचा सभासद नाहीस. आदेश म्हणजे आदेश असतो, शिस्त म्हणजे शिस्त. मी शिस्तबद्धच आहे, आदेशाचं पालन करतो, पण स्वतःचा अनादर करत नाही. मी स्वाभिमानी आहे आणि माझा अपमान झालेली कोणतीही गोष्ट मी मान्य करून घेणार नाही. वा, स्वाभिमान जॉर्ज ऐकलंस का? हा? अरे तुला आहे का स्वाभिमान? अरे तुला आणि मला कसला आलाय स्वाभिमान? त्यासाठी पद लागतं, कारकुंड्या सचिवाचं. आपण आदेश पाळू. बॅग उघड, हात लावू नका. मी बॅग उघडणार, तू आमचं काय वाकडं करू शकतो? हा, बोल ना. मी माजलेल्या रेड्यांना टकरा मारून कपाळमोक्ष करून घेणार नाही. मी राजीनामा देईन आणि इथून निघून जाईन. तुझ्यासारखे शिक्षित बेकार पैशाला पासरी मिळतील, हा. अर्ज घेऊन असं रांगा लावतील. हा, कळलं? आहे ना हिंमत? हा, आहे की. मग घ्या ना इंटरव्ह्यू. बघा तुमच्या मंडळाला माझ्यासारखा सेक्रेटरी मिळतो का? तुम्ही तुमच्या साहेबांनाच फोन करून सल्ला का घेत नाहीत? होल्डर ना, हो, ते चुटकी सरशी निकाल लावते, वादच मिटेल. बोलला बोलण्यासाठी. कशाला कशाला? असं कसं? आता हे बघा, हे सगळे आपले विस्कटलेले कपडे त्यांची व्यवस्थित घडी घालून ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणजे आम्ही उभयता आणि तुम्ही उभयतांनी असं चौघांनी मिळून जर ठरवलं तर ते काम त्वरित होईल. म्हणजे हे आपले विस्कटलेले कपडे त्याची मध्यातून घडी घालायची आणि मग निर्या घालत बसायचं. पण या मलमली कपड्यांना घड्या घालण्याचं बायकी काम या बलदंड देहाला शोभत नाही. पुरुषी कामं माफ करा बाईसाहेब, पण तसली पुरुषी कामं करण्याची सवय आता मोडली आहे. बाईसाहेब, चूक त्याची नाही, कारण आम्ही उभयतांनी गेल्या 6 महिन्यात एकही स्त्री पाहिलेली नाही. बाई म्हणजे बायका दिसतात कशा याचं आम्हाला विस्मरण झालेलं आहे. म्हणजे इथं एकही बाई नाही? असतील म्हणजे असणारच, पण आम्ही बाहेर गेलो नाही ना. हा, एकाला ते धाडस केलं, तो रोज रात्री बाहेर जायचा. पण त्याचा शेवट काय झाला? त्याचं मुंडकं बुरुजा पलीकडे एका गल्लीतल्या डबक्यात सापडलं. आणि तेव्हापासून चिफनं नियमच केला, नवा सेक्रेटरी हवा तो पण विवाहितच. कारण विवाहिता घर कोंबडा असतो ना, सहज टाळता येतो. तर मग सतीपणाचा कळस झाला. यांना ओळखलंच? हे होल्डरचे बॉडीगार्ड. बघितल्यावर कळतच ते. बघ त्यांचे दंड बघ किती बघ दंड आहे. उगाच स्तुती करू नका हो. हा? आम्ही दिसत असू तसे, आणि ही शस्त्रास्त्रे वगैरे ठीक, पण त्याचा आम्हाला अनुभव नाही. आम्ही आपले गणवेश घातले, दंडकी फिरवतो, वीरश्रीचा आव आणतो, हा, पण आम्ही त्यातले नाही. आम्ही फावल्या वेळात समाजसेवा म्हणून हा बॉडीगार्डचा जोडधंदा करतो. एरवी मी व्यायाम आणि हा काय गायन शिकवतो. नाही नाही नाही, पण वाटतो की नाही शूरवीर? हा, आव कसा आणलाय? ती शस्त्र बाजूला ठेवा आणि माणसात या. नाही, तसा आदेश नाही आपल्याला. अगं, मी होल्डरला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांची शस्त्र माझ्यावरच रोखलेली होती. आणि ते बरोबरच होतं बाईसाहेब, कारण तुमच्या नवऱ्यानं एखादी चुकीची कृती केली असती तर खरंच सांगतो तुम्ही विधवा झाला असता. तुमच्या साहेबांना विलक्षण भीती वाटते का हो? का तो फारच भित्र आहे? ते कुणालाही आणि कशालाही घाबरत नाही, पण कुणीही यावं आणि त्यांना मारून टाकावं असाही त्यांना वाटत नाही. कळलं का? पण त्यांना कुणीही आणि का मारेल? काही लोकांना त्यांचं जिवंत असणं धोक्याचं वाटतं, म्हणून त्यांना मारण्याची त्यांची तीव्र इच्छा झालेली आहे. ह्या टिमी वांगडा पयलीं हांवें काम केलां. रंगे हात हें नाटक आमचें, तातूंत हांव जेसिका हे कॅरेक्टर प्ले करतां. आनी पयलीं जवळ जवळ हांवें 20 वर्सां जालीं हांव ह्या स्पर्धेन भाग घेता. म्हणजे एक वर्स घेता एक वर्स घेना अशें, म्हणजे कंटिन्युअस ना. बट ह्या स्पर्धा म्हणजे वाट पळयता लोक की एक वेगळो प्लॅटफॉर्म मेळटा. आनी तशें कारण नासता हांगासर, कारण तशीं वेवसायीक नाटकां आसात हांगासर. पूण अशें जे अ गटाचीं जीं नाटकां आसा तातूंत आमी वाट पळयता की कसलें नाटक जातलें, आनी तातूंत म्हाका रोल करपाक कोण आपयतलो काय कशें नाटक आसतलें. प्रोसेस आमकां एक वेगळो प्रोसेस आसलो. हातूंत खुबशे सिनियर्स आर्टिस्ट आसा
हांवें तांच्या वांगडा कामूय केलां, मयूर किंवा सलील म्हण किंवा संजय आमचो आसा ज्युनियर. पयले फावटी महादेव सावंत हाच्या डायरेक्शना खाला हांवें एक्टींग केलां आणि दिपा मोगे आसा ताच्या वांगडा पयलीं काम केलें आसा आणि तांच्या वांगडा काम करून खूब उमेद जाली. मग त्यांच्यावर नजर ठेवायची सोडून तुम्ही इकडे तिकडे का भरकटत आहात? पहिलेच किती लोभस, पिळदार, शक्तिमान. चांगले पोचलेले धष्टपुष्ट शूरवीर. माझ्या नवऱ्याला शूरवीर सैनिक व्हायला आवडतं. मारेकरी आवडतात त्याला. मारेकरी? अरे मारेकरी होणं येऱ्या गवळ्याचं काम नसतं. तुझा नवरा शेळीचं दूध पिणारा कारकून वाटतो. त्यांना लेखणी घ्यावी आणि खरडे घासावेत. आम्ही एकमेकांचे प्लस पॉइंट घेऊन टीम करूया. हा? मी मेंदू होईल विचार करीन. जशी काय डोळे होईल ती पाहिजे. आणि तुम्ही दोघेच नाही. बघ ना, हात लावून बघ, किती घट्ट टणक पोलाद आहे. मला फार वाटतं, पण एखाद्या स्त्रीला हात लावला तर त्यांना आवडेल का? म्हणजे तसे आदेश असतील ना त्यांना. लाव लाव हात लाव. मी अस्पृश्यता मानत नाही. समरस होणाऱ्या मंचावर आम्ही नाचतो ना. लाव. आपण वेळात वेळ काढून आम्हाला भेटलात, फार छान वाटलं. तुमच्या आनंदात आमचाही आनंद. हो, आता रात्री पहारात येताना तुम्हाला बोलायला विषय तरी मिळेल. हो हो, मी म्हणेन ना, तुम्ही दोघं रात्रभर काय काय कसं कसं आणि किती किती कराल. हो, ही कल्पनाच आम्हाला फार उद्गार करेल. जागरण कारणी लागेल हो तुमच्या. या आयज जे नाटक जे आमचे ओपनिंग इनॉग्रल नाटक जे आहा ते रंगे हात जावन आसा. जो रायटर जो आहा दिलीप जगताप आणि मूळ नाटक जे आहा ते बरयला जॉन पॉल सार्ट हाणें डर्टी हँड्साचेर. हांव आतां 2008 साकून ह्या आर्ट फिल्डान, थिएटर फिल्डान काम करता. सद्या हांव कला अकॅडमीन एक सर्वीस करता, प्लस एज अ आर्टिस्ट म्हणून आयज हांव ह्या नाटकान काम करता. नाटकाचे थोड्याशा बाबतीन सांगप म्हटल्यार नाटक एक थोडेशें पॉलिटिकल आहा. म्हणजे एक कार्यकर्त्याची सिच्युएशन कितें जाता, पॉलिटिक्स कित्याक लागून कशें कोण वरचड जाता ह्या हेजेर नाटक हें आमचें उलयता. हॅलो लिओन, आपल्या साहेबांना उठव आणि सांग आपले इथले सहकारी मित्र झडती घेऊ देत नाहीत. हा 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 बोल. काय? ओके. तो म्हातार बाबांना सांगतोय. Why was I disturbed? आपले इथले सहकारी झडती घेऊ देत नाहीयेत. काय? त्यांचा स्वाभिमान दुखावतोय. अच्छा, माझी झडती घेतली तर मी इथून निघून जाईल. राजीनामा माझ्या खिशात आहे. आणि जर तुम्ही त्यांचं ऐकत असाल तर आम्हीच चाललो. स्वेच्छा निवृत्ती. तुम्ही जरा बसा. बसून घ्या. बाकी जाऊ दे. तुझं नाव काय? जेसिका. तो एक एकनिष्ठ, मन मिळावं आणि आकर्षक जोडी दिसतेस. आपली निराशा होईल, पण मी तशी नाही आहे. फक्त तुझ्यामुळेच हे मर्द होऊन मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेत का? नाही हो, अजून तरी नाही. फक्त गुरगुरत आहेत, पण चावत नाही. त्यांना प्रशिक्षणच तसं दिलं जातं. हो. पण गोंधळ किती घालतात. तर या जागेची झडती घेण्याची गरज नाही. आम्ही एक शब्द नको. शुल्लक बाबीसाठी किती गोंधळ. याच्यावर तुमचा राग का? त्याची भाषा छापील आणि तो पुस्तकी बोलतो म्हणून? त्याची आमची मतं वेगवेगळी आहेत. तो आपला नाही, असेल सदस्य आपला, पण तो आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे धडे देतो आहे. वेळ मिळताच आपल्या कुशणारा तो संधी साधू आहे. असं म्हणतोस ना, तेव्हा हसूच येतं मला. नाही पटत हा पाठ तुला सगळं. आता हेच बघ ना, रिव्हॉल्वर माझ्याकडे आहे आणि तू त्याला ठार करणार. प्रॉपर्टीचं भान नाही तुला. माझ्याकडे नो प्लीज नो, प्लीज. मी होडेरकडेच आहे. त्याला सांगेन मी तुला खुश करायला आले आहे. मग तू मला मिठीत घेईन आणि मग मी खूप खूप खुशीत दिसेन. आणि मग मला गंध नाही, सोड. मला गंध हुको सोड. हुको सोड. सोड.
चुकूनच हं? यावर्षी कलाकारांच्या अगट नाट्य स्पर्धेत आम्ही इंद्रेश्वर यूथ क्लब गावडोंगरी काणकोण या संस्थेतर्फे सादर करीत आहोत दिलीप जगताप लिखित रंगे हात हे नाटक. मूळ नाटक आहे जॉन पॉल सात्र यांनी लिहिलेलं ते नाटक आहे डर्टी हँड्स म्हणून. त्याच्यावर आधारित हे नाटक आहे. हे नाटक एका संघटनेत म्हणजे एका विशिष्ट संघटनेत जी अंतर्गत धुसफूस असते त्याच्यावर आधारलेले आहे आणि जे सामान्य कार्यकर्ते कुठल्याही संघटनेशी संलग्न असतात त्यांच्यातली ही आतली जी धुसफूस असते स्वतःची म्हणजे पर्सनल असते किंवा प्रोफेशनल असते तेही दर्शवणारं हे नाटक आहे. माझं नाव सिद्धेश झाटिये आणि मी या नाटकात लुईस हे कॅरेक्टर करत आहे. धन्यवाद. त्यानं आपल्यासाठी खूप सोसलंय. मूर्खटपणा करू नकोस. तो आता आपल्यासाठी फारच धोकादायक झाला. त्याने तोंडातून एक शब्द जरी काढला तरी आपल्याला खूप महागात पडेल. त्याचं तोंड ताबडतोब बंद केलं पाहिजे. तो गप्प राहील. खंड बडबडणारा लाऊडस्पीकर तो. तू त्याला नेहमीच झुकतं माप दिलंस. मला एवढंच वाटतं दहशतवादी कारवायापुढे आपले अनेक कार्यकर्ते कामी आले आहेत. म्हणून प्रत्येक कार्यकर्ता संपवणं मला योग्य वाटत नाही. संघटनेपेक्षा वैयक्तिक गोष्टीला महत्व दिल्याचं एक तरी उदाहरण आहे तुझ्याकडे? मला एवढंच वाटतं आपण जर त्याचा योग्य वापर केला तर एकही प्रश्न न विचारता सांगेल ते काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तो लढवय्या आहे आणि त्याने ते सिद्धही केलंय. तुला म्हणायचंय काय? तू मध्यरात्री परत ये. तोपर्यंत त्यांनी होल्डरला का मारलं त्याचं नेमकं कारण मी शोधते आणि अजूनही तो आपल्यासाठी काही करू शकेल याची पूर्ण खात्री पटली तर मी अर्धवट दार उघडून तुला तसं सांगेन. आजची रात्र शांत झोपू दे. पण जर तो नालायक ठरला तर मी दार पूर्ण उघडेन आणि तू आत येऊन त्याचं हवं ते कर. ठीक आहे. मध्यरात्री भेटू. माझे नाव मयूर मयेकर. हांव बेती वेरें रावता. गेली 25-30 वर्सां जालीं हांव नाटकांनी आसा. तशी शॉर्ट फिल्म हिंदी केल्या. ह्या वर्सा आतां ही नाट्य स्पर्धा अगट पणजेन जाता आनी ती खूब वर्सांनी जाता. सो खूब एक्सायटमेंट आसा हांगार आतां परत नाटक करपाक. आयचें नाटक जावन आसा रंगे हात आनी म्हाजो रोल तितून ह्युगो वेरेन. तो एक संघटनेच्या कार्यकर्त्याचो आहा ज्या संघटनेन कार्यकर्त्यांचो रोल कितें आसता ते कशें वावरता कशें कितें करप. कोण? युगो. कोण? युगो वेरिंग. आवाज ओळखला नाहीस का? दार उघड, मला आत येऊ दे. मी आश्चर्य वाटलं का? खूप बदललायस. हो, नीट बघून घे.
ओळखलंस ना? पटली ना खात्री? तर हे जरा बाजूला कर. पण तू आता इथं, तुला तर 5 वर्षांची सजा झाली होती ना? हो, अगदी बरोबर 5 वर्षांचीच. पटकन हात घे आणि दार बंद कर. पळून आलायस? पळून? चांगल्या वागणुकीमुळे डोंगणावर लात मारून हकललंय मला. तुला भूक लागली असेल. मी भुकेला असावं असं सतत वाटतंय तुला, हो ना? कारण ते बरं असतं, खाण्यात गुंतलं की चावत नाही. मला भूक नाही आणि तहा नाही. मला भूक नाही एवढं उत्तर पुरेसं होतं. तू विसरलीस, मी जरा जास्तच बडबडतो. मला सगळं आठवतंय. सगळं जागच्या जागी असून ओसाडच वाटतंय. माझा टायपरायटर कुठे दिसत नाही. विकला तो. म्हणूनच ही जागा रिकामी वाटते. ओसाड, जणू वायूचे ढिगच साचले. तिथं तुरुंगात असताना हात पसरले की दोन्ही भिंती कवेत यायच्या. जवळ ये ना. तुरुंगातून सुटणं गमतीदार वाटतं, पण इथे आल्यावर अंतर राहून बोलणं असह्य होतं. लांब राहूनच बोलण्याची सवय करून घेतली पाहिजे. केव्हा सुटलास तू? आत्ताच, अगदी आत्ताच. आणि तडक इथंच आलास? दुसरीकडे कुठे जायला हवं होतं मी? पण तू इथे येणार हे कोणाला सांगितलं नाहीस ना? काळजी नको, कुणालाही नाही. पण मी इथे आल्याचा आनंद झालेला दिसत नाही तुला.